बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शाहू महाराज की महात्मा ज्योतिबा फुलेंचा साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठेंचा क्रांतिपिता लहुजी वस्ताद साळवेंचा सर्व महापुरुषाच्या विचाराला अभिवादन। आज मार्कंडे महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून या ठिकाणी सोलापूर पूनम गेट जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर या ठिकाणी आमरण उपोषणासाठी या ठिकाणी आम्ही बसलो आहे। आमची प्रमुख अशा मागण्या आहेत की सोलापूर शहराच्या लगत जे असलेले MSRTCचे टोल नाके जे अनेक वर्षापासून बेकायदेशीरपणे गुंडाच्या टोळ्या ठेवून या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी, ट्रक चालक, मालक यांची फसवणूक करून त्यांचं टेंडर गेल्या अनेक वर्षापासून संपलेलं आहे, परंतु या ठिकाणी ते गुंडवृत्तीच्या टोळ्या ठेवून ही वसुली मात्र त्रास देऊन वसुली चालू आहे। ते टोल नाक्याचा प्रस्ताव बंद असताना या ठिकाणी राष्ट्रीय भारतीय राज्य महामार्ग प्राधिकरण यांनी वेळोवेळ या ठिकाणी त्यांना पत्रव्यवहार करून हे टोल नाका तुमचे बंद करा म्हणून असा आदेश असताना देखील या ठिकाणी ही कुठलीही दखल घेत नाही या टोल नाक्याची। आणि आम्ही गेल्या अनेक महिन्यापासून या ठिकाणी पाठपुरावा करतो आहे, पाक मंत्रालयापर्यंत आम्ही या ठिकाणी निवेदनं दिलेत, परंतु त्या निवेदनाचा विचार झाला नाही, कुठलीही दखल घेतला नाही। आज कलेक्टर साहेब अनेक दिवसापासून आम्ही कलेक्टर साहेबांना सुद्धा या ठिकाणी निवेदन देतो आहे, कारण सोलापूर जिल्ह्याअंतर्गत असणारे कलेक्टर म्हणजे तुमच्या अंडरमध्ये येणारे सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय तुमच्या अंतर्गत असतात। मग तुम्ही या ठिकाणी कारवाई करणं गरजेचं आहे। राष्ट्रीय भारतीय राज्य महामार्ग प्राधिकरण यांनी तुम्हाला वेळोवेळ सांगितलं आहे, पत्र दिलं आहे की बाबा हे टोल नाके बंद करण्यात यावे, तुम्ही असा आदेश घ्या, तरीही कलेक्टर साहेब कुठलीही कारवाई करत नाही। हा आमचा प्रमुख मागणी एक। दुसरी मागणी अशी आहे, MIDCमध्ये अनेक कामगाराला बेरोजगार करून या ठिकाणी मंगल कार्यालय थाटल्यात। ते मंगल कार्यालय बेकायदेशीर आहेत, कुठलीही परवानगी नाही, तरी देखील या ठिकाणी ते मंगल कार्यालय कुणाच्या आशीर्वादानं चालू आहे। ते मंगल कार्यालय तात्काळ बंद करावे आणि त्या MIDCमध्ये जे कामगार आहेत त्या कामगाराची फसवणूक करून त्यांच्या या ठिकाणी त्यांना अंधारात ठेवून कमी वेतन देऊन या ठिकाणी त्यांचे दिवस पिळवणूक करतात, तशा कारखानदारावर कारवाई करून या ठिकाणी कामगाराला प्रति 100 रुपये तासाप्रमाणे वेतन दिलं पाहिजे। या प्रमुख मागणीसाठी या ठिकाणी आज विकास गायकवाड, नागेश दासरी आणि या ठिकाणी कार्यकर्ते उपोषणला आमरण उपोषणला बसल्यात। 24 तारखेपर्यंत आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या 26 जानेवारी दिवशी आम्ही या ठिकाणी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी या ठिकाणी आत्मदहन करणार आहे आणि याचे जबाबदार भारतीय राज्य महामार्ग प्राधिकरण, हे कारखानदार आणि कलेक्टर असतील, याची नोंद घ्यावी। तर माझं नाव विकास गायकवाड, मी युवा भीमसेना सोलापूर शहर उपाध्यक्ष आहे। आज आमरण उपोषणाला बसलेलो आहे। इथं आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की सोलापूरमध्ये चालू असलेले बेकायदेशीर टोल नाके बंद करावे। ह्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा भरपूर दिवसापासून करतो आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात पाठपुरावा करण्यासाठी गेल्यावर त्यांनी म्हणतात की MSRTC अंतर्गत हे टोल आहेत, मग त्यांची पावती ते देतात त्यांनी। आता समजा पूनम गेटच्या समोरचा हा रोड आहे, ह्याचा टोल सोलापूरच्या सिटीच्या बाहेरच्या टोल नाक्याला लावून घेतात। मग सोलापूर सिटी अंतर्गत असलेले रोड जर तुम्ही टोल घेत असाल, मग स्मार्ट सिटी अंतर्गत खर्च करताय, परत सोलापूर महानगरपालिकेमध्ये ह्याचा कर घेत आहे। हे सोलापूर जनतेच्या डोळ्यात माती घालून पैसे लुटायचं काम चालू आहे जिल्हाधिकाऱ्याचं। आणि जिल्हाधिकाऱ्याला तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकारी ह्याच्याकडे फक्त कारवाईच्या उद्देशानं बोलतात, कारवाई तर झालेली काहीच दिसत नाही, फक्त ह्याचं घर त्याचं घर दाखवल्यासारखं दाखवतात। दुसरी मागणी आहे आमची मंगल कार्यालयाविषयी। मंगल कार्यालयाविषयी चौकशी करायला गेल्यावर सोलापूरमध्ये एक कार्यालय आहे, औद्योगिक विकास महामंडळ, खरंच ते ऑफिस नसून मंगल कार्यालय विकास महामंडळच आहे, कारण त्या कार्यालयामध्ये मंगल कार्यालयाची नोंदच नाही म्हणते। त्यांनी चौकशीला गेल्यावर त्यांना माहितीचा अधिकार दिला तर ते माहितीचे अधिकारी म्हणतात की 63 व्यक्तीची माहिती आम्ही देऊ शकत नाही। आता आम्ही सामाजिक संघटनेचे लोक, आम्ही काय त्याच्यासोबत स्पर्धा करणार आहे का? ते आम्हाला फक्त नोंदणीची माहिती विचारली तर आम्हाला ते कर्मचारी द्यायला तयार नाहीत। मग त्याने म्हणतात की अस्तित्वात नाही, आम्ही
आमच्याकडे अशा भरपूर तक्रारी आलीत, आम्ही मुंबईला पाठवले. जर मुंबई प्रत्येक गोष्ट प्रत्येक कार्यालयातली जर तक्रारीसाठी गेल्यावर जर तुम्ही मुंबईचंच दाखवत असाल तर मग बालिशपणानं आम्हाला असं म्हणावं लागेल की सोलापूरला एक राज्यच घोषित करा, म्हणजे सगळेच कामं सोलापूरला होतील. कुठल्या बी कार्यालयामध्ये तक्रारीसाठी गेलं तर कोण म्हणते मुंबईला जावं, इकडे जावं. मग हे सरकारी कर्मचारी कशाला लावले सोलापूरमध्ये? जिल्हाधिकारी कार्यालय एक सोलापूरचा प्रथम नागरिक म्हणून आम्ही आमची मागणी मागायला जातो त्यांच्याकडे. आम्हाला जिल्हाधिकाऱ्याकडे न्याय भेटत नाही. आजपर्यंत आम्ही पाठपुरावा भरपूर करून पण आम्हाला न्याय भेटला नाही, म्हणून आम्ही आजपासून आमरण उपोषणाला बसलो आहे. आम्ही 25 तारखेपर्यंत आमरण उपोषण इथं करणार आहे. जर आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या पूनम गेटवर इथंच ह्या कमानला आम्ही फाशी घेऊन आमचा जाहीर निषेध करणार आहे. युवा भीम सेना कामगार सेनेचे एक कार्यकर्ता असून मी MIDCतला एक कामगार आहे. माझ्या प्रमुख मागणी आहे की कामगारांचे वेतन वाढ आणि कामगारांचे पिळवणूक कमी व्हावं याबद्दल आम्ही उपोषणाला बसलेले आहे. आणि मालकांनी कामगारांना गाढवासारखं काम करून आणि कमी पगार देण्यात येते. या इकडच्या कोणालाही शासकीय लोकांना काहीच माहीत नाही आणि विषय पण घेत नाहीत. आम्ही 12 तास 24 तास काम करतो. आमची पगार 400 ते 500 रुपयेच देत असते 12 तास 24 तासाने. पण त्याला आम्ही विचारत आहे की एक तासाप्रमाणे द्या आम्हाला. तासाला 100 रुपये प्रमाणे दिलं तर आम्ही काम करू, नाहीतर आम्ही असं मेलेलं चालेल. आणि आमचे बाप आमचे परदादा हे सगळे काम करतच चालू आहे आणि आमची लेकरं पण हेच काम करायला पाहिजे का? आम्हाला काय तर न्याय मिळवून देण्यासाठीच आम्ही न्याय मिळावं म्हणून आम्ही इथं संघटनेच्या मार्फत आम्ही आमरण उपोषणाला बसलेले आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथं उपोषणाला बसणार आहे. रमेश नारायण पद्मा, मी यंत्रमाग कामगार आहे. काही दिवसापासून वेतन वाढ झाले, मालक लोक कामगाराला द्यायला तयार नाही. तुमचं मागणी असं आहे, एक तासाला एक मशीन 100 रुपये प्रमाणे पाहिजे. आमचं या मागणीसाठी आम्ही इथं उपोषणाला बसलो.